नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला सांगतो आता मार्केटमध्ये एक चांगली रॅली येऊ शकते. ते कशासाठी येऊ शकते म्हणजे जे आरबीआयनं आपल्याला एक चांगले रेट कट दिलेले आहेत आणि हे रेट कट जे दिले आपल्याला मार्केटला एक बूस्ट मिळाले आहे. तर सगळ्यांना वाटत होतं 0.25 बेसिस वरती कट होईल, तर आरबीआयनं सगळ्यांना शॉक दिलं आणि ते 50% म्हणजे 50 पैशावरती 50 बेसिसवरती मार्केटमध्ये म्हणजे आरबीआयनं रेट कट केले मित्रांनो. तर हे सगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे रिअल इस्टेट म्हणा किंवा बाकीचे तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये बँकिंग सेक्टरला सुद्धा बेनिफिट होऊ शकतं. प्रत्येक सेक्टरला हा रेट कटचा बेनिफिट होणार मित्रांनो. म्हणजे का, ज्यानं आधी सुरुवातीला जे समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, 10 लाखावरती जर समजा त्यांना 9,000 EMI पे करत होता आणि आता जर समजा 10 लाखावरती त्यांना जर समजा 8,500 रुपये जर समजा पे करावं लागत असेल, तर त्यांना डायरेक्टली त्यांना 500 रुपयाचं बेनिफिट होतंय आणि ते 500 रुपये कोणाला, त्या कंपनीनाच बेनिफिट होते मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं तुम्ही जर समजा इन्व्हेस्टमेंट करत ॲनालिसिस करत जर समजा स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला सुद्धा चांगला प्रॉफिट होतोय मित्रांनो. तर आरबीआयचं जे बूस्ट आहे हे तुम्ही पण घ्या, म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक एनर्जी भेटेल आणि एनर्जी म्हणजे काय, तुमचं पोर्टफोलिओ वरती जाईल मित्रांनो. तर तुम्हाला परत सांगतो बघा, पॉवर ऑफ इक्विटी ह्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच तुमच्या मित्रांना, तुमच्या बंधूंना जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतात त्यांना ह्या चॅनलचा लिंक जरूर शेअर करा मित्रांनो. आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या स्टॉकबद्दल आपण ॲनालिसिस केलेलं होतं, तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बघा. कुठलाही स्टॉक तुम्हाला, जे आपण एक्झाम्पल 10 स्टॉक घेतलं मित्रांनो, त्या 10 पैकी 1-2 स्टॉक तुम्हाला पटकन रिटर्न देऊ शकते आणि बाकीचे स्टॉक थोडेसे तुम्हाला असं म्हणजे साईडवेज जाऊन मग नंतर पुन्हा तुम्हाला ब्रेकआउट मिळू शकते. तर ते तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर आता ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहेत त्या स्टॉकबद्दल आता आपण ॲनालिसिस करू. चला तर बघा मित्रांनो, आता आपण काय करू, निफ्टीबद्दल ॲनालिसिस करू, निफ्टी, बँक निफ्टी. मग आपण मागच्या आठवड्यात जे स्टॉकबद्दल ॲनालिसिस केलेलं होतं त्या स्टॉकबद्दल एकदा आपण रिव्ह्यू घेऊ. त्यानंतर मग आपण ह्या आठवड्यात जे स्टॉक येणार आहेत त्या स्टॉकबद्दल सुद्धा आता आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेलो आहे. तर इथं जे निफ्टीचं जे मार्क केलेलं आहे मित्रांनो, हे काय, एक मिनटं, हां, हे काय असं तुम्हाला वाटत असेल. खरं हे जे आहे मित्रांनो, जेव्हा जेव्हा निफ्टीचं रॅली आलेली आहेत, म्हणजे जेव्हा जेव्हा निफ्टीमध्ये एक बुल साईड आलेले आहेत, तेव्हा तेव्हा मी मार्क केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे जरासं इथं हे काय केलं असं वाटत असेल. खरं हे तुम्हाला सांगितलं रिझन मी कशासाठी मी मार्क केलं आहे ते. आणि इथं जे मार्क केलं मित्रांनो, ते इथं ॲक्च्युली बाय साईड यायला पाहिजे होता, आला नाही आणि इथून खाली आलं. त्याच्यामुळं हे माझ्या याच्यामध्ये ॲनालिसिसप्रमाणे हे बसलं नसल्यामुळं हे फेल झाला, म्हणून मी ह्याला हे 2-3 ठिकाणी मी असं मी मार्क केलं आहे. तरी पण तुम्ही बघा, एवढं याच्यामध्ये फक्त आपल्याला जे पॉझिटिव्ह मिळालं ते किती, 1, इथं 2, 3, 4, 5 आणि टोटल ट्रेड किती, 5, 6, 7, 8, म्हणजे 8मधून आपल्याला 5 पॉझिटिव्ह आलेले आहेत मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण ॲनालिसिस करू शकताय. खरं इथं जे आता सध्या आपल्याला निफ्टीमध्ये जे काय आता पॅटर्न बनलेले आहे मित्रांनो, हे पॅटर्न म्हणजे किती छान आहे बघा, तुम्हाला सांगतो. तर इथं ॲसेंडिंग ट्रायंग्युलर पॅटर्न हे बनलेलं आहे, म्हणून आपण मागच्या आठवड्यातसुद्धा आपण ॲनालिसिस केलेलं होतं. खरं हा जबरदस्त एक पॅटर्न आहे मित्रांनो, तुम्हाला पण माहीत आहे. तर ह्या पॅटर्नला इथं आपल्याला ऑलमोस्ट आता ब्रेकआउट मिळालेले आहे निफ्टीमध्ये. खरं एक इम्पॉर्टंट वरच्या बाजूला एक आपल्याला आता रेजिस्टन्स आहे, ते किती, 25,130च्या आसपास. जर समजा याच्यावरती जर एकदा क्लोजिंग मिळालं तर आपल्याला लाईफ टाईम हाय पोचायला वेळ लागणार नाही मित्रांनो. खरं जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ब्रेकआउट देत नाही आहे तोपर्यंत थोडंसं मिरो, जर तुम्ही जर क्वांटिटी कमी करू शकताय बाय करत असेल तर, फ्युचर ऑप्शन काय बाय करत असेल तर ऑलमोस्ट फ्युचर आणि ऑप्शन ह्याला मोस्टली अवॉइड करा मित्रांनो. म्हणजे का, तुम्हाला इक्विटीमध्ये प्रॉफिट चांगले भेटतात. ऑप्शन फ्युचरमध्ये जर तुम्ही परफेक्ट असाल, ट्रेड असेल तर तुम्ही नक्की करा. खरं तुम्ही एक बिगिनर असेल किंवा तुम्हाला 1-2-3 वर्ष झालेले आहे मार्केटमध्ये येऊन आणि तुम्हाला फ्युचर ऑप्शन ट्रेड थोडाफार माहीत आहे, जास्त माहीत नाही आहे कसं ट्रेड करायचं आहे, तर
थोडंसं अवॉइड करा. तर बघा आता इम्पॉर्टंट रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिला तर लाईफ टाईम हायला जाईल आणि खालच्या बाजूला जे आपल्याला आता सपोर्ट बनते मित्रांनो ते किती 24,400चा हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मित्रांनो. ह्या सपोर्टला जर तोडला तर निफ्टीमध्ये मोठा करेक्शन येऊ शकतोय आणि ते करेक्शन किती येऊ शकते सांगतो तुम्हाला. 3 ते 4% करेक्शन तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. तर जोपर्यंत ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग भेटत नाही आहे तोपर्यंत आपण वेट अँड वॉच करायचं आहे. तर आता काय करू, बँक निफ्टीबद्दल सुद्धा एकदा आपण ॲनालिसिस करू. बँक निफ्टीनं तर RBI पॉलिसीमुळं आपल्याला एक जबरदस्त ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये एक चांगले अपॉर्च्युनिटी आहे. आता सध्या तुम्ही जर समजा आता फ्युचर ऑप्शन जर करत असाल तर तुम्हाला ही बँक इंडेक्समधले स्टॉक जर तुम्ही ट्रेड केला तर एकदम खूप तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिट मिळू शकतो. तर बघा इथं ऑलमोस्ट जे लाईफ टाईम हायला इथं ब्रेकआउट दिलेलं होता मित्रांनो. खरं इथं ऑलमोस्ट खालच्या बाजूला इथं आपल्याला इथं क्लोजिंग मिळालेलं होतं. खरं इथून मार्केट खाली न जाता पुन्हा वरती असा अपसाईडला गेला आणि इथून पुढं आता लाईफ टाईम बनवू शकते का, म्हणजे RBIनं पॉलिसी रेट कट 0.5%च्या बेसिसवरती कट केलेले आहे मित्रांनो. सगळ्यांना वाटत होतं की 0.25% करू शकते असं वाटत होतं, खरं हे ना 0.50% केला मित्रांनो. तर एकदम जबरदस्त आहे, एकदम छान गुड न्यूज आहे. तर ह्या गुड न्यूजच्या हिशोबानं जर बघितलं तर तुम्ही फ्युचर ऑप्शन जर करत असाल तर ह्या बँकिंग स्टॉकमध्ये तुम्ही करू शकता मित्रांनो. तर आता आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ॲनालिसिस कसं कुठल्या स्टॉकमध्ये करणार आहे हे पण तुम्हाला सांगतो. ऑलमोस्ट आपण मिड कॅप किंवा स्मॉल कॅप ह्याच्यातले स्टॉक घेणार मित्रांनो. त्याच्यामध्ये सुद्धा चांगली बूम आहे. तर हे बघा, जो आता बँक निफ्टीनं आपल्याला लाईफ टाईम हाय क्रॉस दिलेले आहेत. तर निफ्टीचा नेक्स्ट टार्गेट राहील बँक निफ्टीचा ऑलमोस्ट आपल्याला किती ते 57,500चा नेक्स्ट टार्गेट आहे मित्रांनो. हे 1,000 रॅलीचा छोटा एकदम म्हणजे छोटा नाही आहे मित्रांनो, हा खूप छान आहे. तुम्ही जर समजा ऑप्शनमध्ये जर करत असाल तर तुम्हाला 400 ते 500 पॉईंट जरी मिळालं तर तुमची अमाऊंट किती होता तुम्ही एकदा बघा. खरं ते पण फ्युचर ऑप्शन करताना म्हणजे सांभाळून करा मित्रांनो. तर आपण मागच्या आठवड्यामध्ये ज्या स्टॉकबद्दल ॲनालिसिस केलेलं होतं त्या स्टॉकबद्दल आपण एकदा आता रिव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर मग ह्या आठवड्यात जे येणार आहे त्या स्टॉकबद्दल आपण करू मित्रांनो ॲनालिसिस. तर आपण मागच्या आठवड्यात जे घेतलेलं होतं इंजिनियर्स इंडिया, तर हे डेली कॅन्डल आहे मित्रांनो. तर बघा इथं मी आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून ठेवलेला आहे. जेव्हा इथं ह्या रेंजपाशी आपल्याला जो इथं रेजिस्टन्स होता ह्या रेजिस्टन्सला आपल्याला इथं ब्रेकआउट मिळाला आणि हा स्टॉक कंटिन्यू एकतर्फे म्हणजे एका वेवनं असं वर चाललेलं आहे मित्रांनो. तर थोडंसं स्वाभाविक आहे मित्रांनो, थोडंसं इथून खाली प्रॉफिट बुकिंगला यायला पाहिजे. आलं तरच नवीन लोकांना एंट्री करण्यासाठी अपॉर्च्युनिटी भेटते. समजा तुम्ही ह्या रेंजला बाय केला आणि इथूनच जर वर गेला तर काय होते, नवीन लोकांना एंट्री होत नाही आहे आणि जे काय आहे आणि ऑलमोस्ट जे स्टॉक असं वरच्या साईडला ब्रेकआउट म्हणजे असं कंटिन्यू जात असते आणि ते एकदा असं रिट्रेसमेंट होतेच मित्रांनो. तुम्ही कुठलं पण चार्टला बघा, ब्रेकआउट झालेले स्टॉक पुन्हा खाली येतात आणि आपला बरोबर ते ह्या सपोर्टच्या रेंजला येऊन परत तिथनं पुढं परत वरती जायचा प्रयत्न करते. तर तुम्ही जर समजा ह्या रेंजला 230च्या रेंजला जर समजा तुम्ही बाय केला असेल तर थोडंसं रिट्रेसमेंट झाल्यानंतर आपण 210ला आपण थोडीशी क्वांटिटी आपण ॲड करू शकतो मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर इंजिनिअरिंग इंडियामध्ये परत पुन्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो, कुठलाही स्टॉक असं पटकनी वरती जात नाही, चान्सेस खूप कमी असतात. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर थोडंसं आपल्याला थांबावं लागतो. म्हणजे का तुम्ही पीक म्हणजे पेरणी केल्या तुम्हाला लगेच धान्य भेटत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 महिन्याच्या कालावधीला वेट करायला लागतो आणि तुम्ही हे वेट करायचं मित्रांनो. तुम्हाला जर समजा चांगलं पीक जर मिळालं पाहिजे म्हणलात तर तुम्हाला वेट करावा लागतो. तर हे झालेलं आहे मित्रांनो. तर ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉकबद्दल आता आपण सध्या ॲनालिसिस करू. तर ह्या आठवड्यातला जो स्टॉक येतो आहे त्या स्टॉकचं नाव आहे रिटको लॉजिस्टिक. आला बघा, एकदम जबरदस्त. हे मी ऑलरेडी सगळं मार्क करून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये एक पॅटर्न बनलेला आहे रिटको लॉजिस्टिकमध्ये मित्रांनो, एक पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या पॅटर्नचं नाव काय आहे मी ड्रॉ करतो आहे. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा आणि मी हे पॅटर्नचं नाव पण तुम्हाला मी सांगेनच आता. तर बघा मित्रांनो, हे
ह्या पॅटर्नचं नाव काय आहे हे तुम्ही एकदा मला सांगा. तर ह्या पॅटर्नचं नाव आहे मित्रांनो डायमंड बॉटम. डायमंड बॉटम का? स्टॉक असं वरनं कम्प्लिटली डाऊन साईडला आल्यानंतरनं इथून एक चांगले करेक्शनला गेला आहे मित्रांनो. बघा करेक्शनला झाल्यानंतर मग अपसाईडचं जायला प्रयत्न करतो आहे. आणि जर तसं बघितलं तर तुम्हाला इथं डब्ल्यू पॅटर्नसुद्धा होऊ शकते. असं वरच्या साईडला गेला आणि इथनं वर गेला आणि इथं ब्रेकआउट जर मिळाला हे नेक लाईनला तर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्नसुद्धा होऊ शकतो आहे. खरं सध्या आपल्याला आता हे डायमंड पॅटर्न झालेलं आहे. तर ह्या डायमंड पॅटर्नच्या हिशोबानं जर समजा तुम्ही खरेदी केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही आता जे क्लोजिंग मिळाले आपल्याला रेडको लॉजिस्टिकमध्ये 296 आणि समजा तुम्ही ह्या रेंजला जर बाय केला आणि स्टॉक इथून जर समजा परत खाली जर आला तर आपल्याला 260 पर्यंतसुद्धा ह्या स्टॉकमध्ये आपण एंट्री करू शकतो आहे. म्हणजे 260 का मित्रांनो थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतो आहे असं वाटते. अजूनही वाटत नाही आहे खरं. तुम्हाला एक पॅटर्नमध्ये सांगतो मी ऑलमोस्ट 260ला पण नाही येणार. 260ला जर आलं तर मग पुन्हा आपलं प्रॉब्लेम येणार मित्रांनो. ऑलमोस्ट इथं ह्या रेंजमध्ये जर आलं तर ह्या पॅटर्नला डायमंड पॅटर्नला ब्रेकडाऊन दिलं आहे असं अर्थ होतो आहे त्याचा. तर तिथंपर्यंत तुम्ही खरेदी करू शकताय. खरं स्टॉप लॉस जे आहे आपला हा खालचा जो लो आहे हे आपला स्टॉप लॉस राहील. आणि ते स्टॉप लॉस किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो बघा. तर इथं जे लो दिसते मित्रांनो ते किती आपल्याला 235 दिसते रेडको लॉजिस्टिकमध्ये. जर 235च्या खाली तुम्हाला जर क्लोजिंग बेसिसवरती जर मिळालं तरच एक्झिट व्हायचं आहे. अदरवाईज एक्झिट व्हायचा नाही. म्हणजे कसं पुन्हा इथं येऊन परत असं वर जाऊ शकतं. म्हणजे ऑलमोस्ट इथं तर डबल बॉटम तर झालेलंच आहे मित्रांनो. ट्रिबल बॉटमसुद्धा इथं बनवेल. तर बनवून इथं वर जाऊ शकतं. म्हणून आपण काय करायचं जोपर्यंत क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत एक्झिट व्हायचा नाही. तर जे टार्गेट आहे ते टार्गेट किती तुम्हाला सांगतो. हे बघा ही जी हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ केलेला आहे हा तुम्हाला पार्शल प्रॉफिट बुक करण्यासाठी आहे मित्रांनो. हा टार्गेट नव्हा. जर समजा तुम्ही ह्या रेटला जर बाय केलं 296ला आणि ते 350ला जर आलं तर तुम्ही थोडीशी क्वांटिटी पार्शल प्रॉफिट बुक करू शकताय. खरं त्याची गरज नाही लागत. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट हे 400 रुपयाचं टार्गेट पहिला टार्गेट दिसतो आहे. आणि पहिला टार्गेट झाल्या जर समजा ह्या जो टॉप आहे ह्याला जर ब्रेकआउट जर दिला तर आपला सेकंड टार्गेट खूप मोठा राहील मित्रांनो. तुम्ही जर समजा इथं फर्स्ट टार्गेटमध्ये 50% क्वांटिटी तुम्ही एक्झिट होऊ शकताय. तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहतो आहे मी एज्युकेशन पर्पजसाठी फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तुम्हाला टिप देण्यासाठी किंवा तुम्हाला गायडन्स करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे मित्रांनो. फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे. आणि मी तुम्हाला टिप देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाही आहे मित्रांनो. मी सेबी रजिस्टर्ड नसल्यामुळं मी तुम्हाला कसलाही टिप देत नाही. फक्त आपण एज्युकेशन पर्पजसाठी आपण रेकॉर्ड करतो आहे. तर तुम्हाला सांगतो बघा स्टॉप लॉस पण टार्गेट सांगितलं. आणि मार्केट वाढायचं कारण का तुम्हाला आणखीन एक सांगतो बघा. जर इथं तुम्ही FI आणि DIचे जर डाटा जर बघितला तर मित्रांनो तुम्हाला दिसेल बघा इथं DIवाले ऑलमोस्ट थांबा मी तुम्हाला इथं पेनचा कलर थोडंसं डार्क करतो म्हणजे इथं व्हाईट पेजवरती आपल्याला दिसत नाही आहे. तर टोटल बघा DIवाल्यानं 9342 शेअरचं बाय केलेलं आहेत. आणि तसंच जर तुम्ही कॅशमध्ये FIवाल्यांना जर बघितलं तर 1009 कोटीचा केलेला आहे. आणि त्यानं फ्युचरमध्ये सुद्धा चांगले बाय केलेत मित्रांनो. इंडेक्स फ्युचरमध्ये ऑलमोस्ट 2400 शेअरचं बाय केलेत. आणि तसंच स्टॉक फ्युचरमध्ये सुद्धा 3800 शेअरचं जवळपास बाय केलेलं आहे. आणि जर ओव्हरऑल दोन्ही जर बघितलं तर आपल्याला ऑलमोस्ट 7000 कोटीचं आपल्याला इथं बाय केलेले असं दिसतंय. त्याच्यामुळं मार्केटला एक चांगले बूस्ट मिळणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही वेट अँड वॉच करू नका. चांगले स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट राहा. म्हणजे हीच संधी आहे आपल्याला प्रॉफिट बुक करण्यासाठी. फक्त एकच प्रॉब्लेम येऊ शकतो आहे. युक्रेन आणि रशियाचा जे वार चालू आहे जर हे वाढलं तर पुन्हा तिथून मार्केट खाली येऊ शकते. त्या स्टॉकबद्दल आता ॲनालिसिस करून झालेले आहेत. तसंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद.